दुनिया इतकी स्वार्थी झाली आहे ना, त्यांना जिवंत आणि मेलेल्या माणसामधला सध्या फरकही कळत नाही. आणि जरी फरक कळाला ना, तरी त्यांना दयामाया येत नाही. हेच उदाहरण सध्या नेपाळचा पूर दाखवून देतोय. त्याच्यामध्ये मिनिटाला, सेकंदाला कित्येक घरं उद्ध्वस्त झालीत. त्यातल्या लोकांना माहिती नव्हतं काय होतंय, काय नाही. अचानक त्यांच्यावर हे संकट ओढवलं. खूप जणांनी जीवही गमावलेत त्याच्यामध्ये. पण परिस्थिती बघा ना, ज्यांचे जीव गेलेत ते त्या पाण्यामध्ये कुठल्या अवस्थेत सापडलेत आणि त्यांचे काही म्हणजे त्यांचे जे नातेवाईक राहिलेले होते, जे जिवंत राहिलेत, ते आपल्या घरच्यांचे मृतदेह शोधत होते. आणि त्यातूनच एक लाजिरवाणी गोष्ट म्हणजे काही जण तेच मृतदेह शोधून शोधून त्यांच्या अंगावरचे दागिने काढून घेत होते. म्हणजे इतकी मोठी विटंबना चालली होती ना त्यांची, की काय म्हणावं त्यांना. म्हणजे आपण बघतानाही ते आपल्याला इतकं किळसवाणं वाटत होतं, की अरे या माणसांना दयामाया आहे की नाही. तो मेलेला माणूस आहे रे, त्याला तरी सोडा ना तुम्ही. त्यांचे सिलेंडर काय गोळा करतायत, त्यांच्या वस्तू कुठल्या काय गोळा करतायत. अरे कुणावर काय परिस्थिती ओढवली आणि तुम्ही त्यातूनही तुमचा आनंद निवडताय. अजब आहे रे, अजब आहे. मला मुळात पाहतानाच इतका अंगावर काटा येत होता ना, की एकाचं सगळं गेलं हातातून आणि दुसरा भरभरून त्यातूनच निवडून निवडून घेतोय. इतके लोक खुश होते ना ते सामान घेताना, की चला हे म्हणजे सिलेंडर जेव्हा शोधतानाचे व्हिडिओ पाहिले किंवा बॅग्समधून नोटा काही काहींना सापडलेत. इतकं वाईट वाटलं ना, की त्यांनी ते कुठल्या परिस्थितीमधून ते जमवलेल्या गोष्टी होत्या आणि त्याच गोष्टी ही लोक आनंदाने घेत आहेत, आनंदाने. खूप वाईट वाटलं तेव्हा. इतकं की बोलावंसंही नाही वाटलं तेव्हा. पण कुठंतरी लागत होतं की आपण ते बोललं पाहिजे, कुठंतरी व्यक्त झालं पाहिजे. म्हणून आज म्हटलं बोलूयात तुमच्याशी. तर जेव्हा माणूसच माणसासाठी असा वागतोय